नमस्कार हिलिंग बडीज. 21 डिसेंबरला वर्ल्ड मेडिटेशन डे आहे. त्या निमित्ताने मेडिटेशनच्या ज्या गोष्टी तुम्हाला कोणीच सांगत नाही अशा काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. मेडिटेशनचे इतके प्रकार आपल्याला माहीत असतात की मनात प्रश्न असतात की मी कुठल्या प्रकारचं मेडिटेशन करू, किती वेळ करू, कुठे बसू, ते मी नीट करते हे मला कोण सांगणार. अशा सगळ्या प्रश्नांबरोबरच मेडिटेशनचे ॲक्च्युअल फायदे काय आहेत आणि त्याचे काही तोटे पण आहेत का, अशा वेगवेगळ्या फॅसेट्सबद्दल मी या 2 व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तेव्हा या पार्ट 1 बरोबर पार्ट 2 पाहायला पण विसरू नका. आता मेडिटेशन कोणी करावं, तर काही जण म्हणतात आम्ही काही धार्मिक नाही, स्पिरिच्युअल तर मुळीच नाही, मग आम्ही का करायचं मेडिटेशन. तर मेडिटेशनमध्ये, ध्यानामध्ये मन, शरीर आणि ब्रेन याची एक वेगळी अवस्था तयार होते, ज्याच्यामध्ये शरीरात चांगले बायोकेमिकल चेंजेस तयार होतात आणि ब्रेनमध्ये इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी चेंज होते. त्यामुळे ज्याला मानसिक शारीरिक आरोग्य हवंय अशा प्रत्येक माणसाने मेडिटेशन केलं पाहिजे. खरं तर मेडिटेशनचा रिलिजन, कल्चर, स्पिरिच्युअलिटी याच्याशी तसा काहीही अर्थार्थी संबंध नाहीये. दो मेडिटेशन हे स्पिरिच्युअलिटीचे एक उत्तम टूल मात्र असू शकतं. मेडिटेशन हे तुम्हाला कुठेही आणि कधीही करता येईल. ते सकाळीच केलं पाहिजे किंवा संध्याकाळीच केलं पाहिजे असे त्याला नियम नाहीत. मांडी घालून बसलं पाहिजे, पद्मासन केलं पाहिजे हेही काही रूल्स नाहीत. त्यामुळे तुम्ही खुर्चीत बसा, मांडी घाला, पलंगावर बसा, जिथे कुठे कम्फर्टेबल वाटतंय तिथे बसा. फक्त तुम्ही संध्याकाळी जर झोपून मेडिटेशन करायला लागला तर तुम्हाला नक्की झोप लागेल. त्यामुळे असं पहा की मेडिटेशन करताना तुम्हाला झोप लागणार नाही. आता लोक म्हणतात की मी कुठल्या प्रकारचं मेडिटेशन करू, इमेजरी करू, माइंडफुलनेस करू का काय करू. खरं तर मेडिटेशनची डेफिनेशन अशी आहे की इट्स अ स्टेट ऑफ बीइंग, म्हणजे इट इज अ स्टेट ऑफ डुईंग नथिंग. म्हणजे खरं तर मेडिटेशनमध्ये आपल्याला काहीच करायचं नाहीये, पण काहीच नाही केलं तर आपलं मन कुठे स्थिर राहतं. म्हणून आपण जे श्वासावर लक्ष केंद्रित करतो किंवा गाइडेड मेडिटेशन करतो, हे सगळे ॲक्च्युअल मेडिटेशन पर्यंत पोहोचण्याचे मार्ग आहेत. मेडिटेशनमध्ये मन स्थिर करून मन ब्लँक करणं हा खरा त्यातला उद्देश आहे. तर त्या उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला जी कुठली पद्धत योग्य वाटते, ज्याने कशाने तुमचं मन केंद्रित होतंय, लक्ष केंद्रित होतंय, ती पद्धत तुम्ही चालू करा. अगदी सुरुवातीला 5-10 मिनिटापासून चालू करा. फक्त एकच काम करा की शारीरिकदृष्ट्या अगदी स्थिर बसा आणि समजा तुम्हाला विपश्यना पद्धतीने श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय तर तसं चालेल, किंवा चक्रांसाठी तुम्हाला समजा बीजाक्षरी मंत्र म्हणायचे तर त्यातल्या साऊंड वेव्हजवरती लक्ष केंद्रित करा. गाइडेड इमेजरीमध्ये इमेजेस आणि एक्सपिरियन्सवरती लक्ष केंद्रित करा. आणि जसजसं तुमचं मन एकाग्र व्हायला लागेल, स्थिर व्हायला लागेल, तसतसं हळूहळू तुम्हाला मेडिटेशनमध्ये ब्लँकनेस यायला लागेल. आणि या ब्लँकनेसमध्ये मग मनामध्ये काही ऑटोमॅटिक फ्लॅशेस दिसतात किंवा काही ऑटोमॅटिक विचार येतात. आता हे विचार आपण करत नाही आहोत किंवा हे दृश्य आपण व्हॉलंटरीली पाहत नाही आहोत हे आपल्याला लक्षात यायला लागतं. आणि हे व्हायला लागलंय याचाच अर्थ तुम्हाला मेडिटेशनमध्ये उत्तम प्रगती होत आहे असं समजायला हरकत नाही. या फायनल अवस्थेपर्यंत पोचेपर्यंत तुमचं मन विचलित होत राहणार आहे आणि त्याला परत परत बोलवून तुम्हाला आयदर श्वासाकडे किंवा आवाजाकडे त्याला परत आणावं लागणार आहे. पण जेव्हा हा ब्लँकनेस वाढायला लागेल तेव्हा हळूहळू तुमची नर्वस सिस्टीम किंवा तुमचा ब्रेन इतका स्लो होईल की मी असा अनुभव घेतलाय की बेल वाजली आणि मी दचकले, याच्यामधला जो मिली सेकंड्सचा जो इंटरव्हल असतो तोही मला मेडिटेशनमध्ये फील झालेला आहे. म्हणजे इथे बेल वाजतीये, मग काही मिलीसेकंड्स गेले आणि मी दचकले. हे टाईमचं परसेप्शन मेडिटेशनमध्ये अतिशय स्लो व्हायला लागतं. आणि जसजसं तुम्ही मेडिटेशनमध्ये प्रोग्रेस कराल तसतसं आपलं बायोलॉजिकल क्लॉक स्लो होतंय हे तुम्हाला ॲक्च्युली जाणवायला लागेल. फुल मून म्हणजे पौर्णिमा आहे, एकादशी आहे, संकष्टी आहे किंवा काही आपल्याकडे ऑस्पिशियस दिवस असतात. तर ह्या ऑस्पिशियस दिवसांमध्ये वातावरणातली व्हायब्रेशन्स खूप छान असतात. त्यामुळे या दिवसांमध्ये जर तुम्ही मेडिटेशन केलं तर तुमचं चक्रांचं एनर्जी क्लेन्झिंग व्हायला खूप मदत होते. त्यामुळे या दिवसांमध्ये मेडिटेशन नक्की करण्याचा प्रयत्न करा. माझ्या साईडनी एकच वर्ड ऑफ कॉशन मात्र मी तुम्हाला नक्की देईन की काही लोक सडनली मेडिटेशन सुरुवात करतात आणि एकदम इथे थर्ड आयवरती कॉन्सन्ट्रेट करतात
किंवा त्राटिकासारखे काही अघोरी मेडिटेशनचे उपाय करतात, तर अशी मेडिटेशन्स करण्याने तुम्हाला मदत होण्यापेक्षा त्रासच होण्याची शक्यता जास्त आहे. तसंच ज्या लोकांना अँझायटी, ओसीडी, बायपोलर डिसऑर्डर, सिझोफ्रेनिया किंवा कुठलेही मानसिक त्रास आहेत, तर अशांनी एकदम मेडिटेशनला सुरुवात करण्याऐवजी आधी एक्सरसाइजला सुरुवात करणं इज अ गुड आयडिया. काही वेळेला ना मेडिटेशनमध्ये मानसिक आजारांची सिम्पटम वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही स्लो जे एक्सरसाइजेस आहेत ना, म्हणजे योगा आहे, ताईची आहे, असे स्लो एक्सरसाइजेस सुरू करा. यामुळे आपलं बॉडीशी कनेक्शन वाढतं, मनाची स्टेबिलिटी आणि ग्राउंडिंग वाढतं आणि एकदा तुमचं मन स्टेबल व्हायला लागलं की मग तुम्ही हळूहळू मेडिटेशनकडे तुम्हाला स्वतःला वळवू शकता. आता मेडिटेशन किती वेळ करावं? तर अगदी 5-10 मिनिटापासून सुरुवात करून तुम्ही 15 ते 20 मिनिटापर्यंत रोज मेडिटेशन करू शकता. आय एम शुअर तुम्ही बिझी असाल, त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की बापरे 20 मिनिटं. पण असं लक्षात घ्या की मेडिटेशनमुळे शरीरात किंवा ब्रेनमध्ये जे पॉझिटिव्ह चेंजेस होतात, त्यामुळे ही 20 मिनिटं तुमची कधीच भरून निघणार आहे. मेडिटेशन करताना शरीरामध्ये किंवा ब्रेनमध्ये काय बदल होतात आणि मेडिटेशनमध्ये काय मॅजिकल गोष्टी घडू शकतात, या सगळ्याची आपण चर्चा करणार आहोत. तर पार्ट 2 नक्की बघायला विसरू नका.